सिद्ध सद्गुरु पदाब्जं जननी जनकस्तथा तत्त्वोपदेशकर्तारं नत्वा भक्तिपुरःसरं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। परम पूज्य प्रातस्मरणीय सच्चिदानंद घन चिन्मय मूर्ती जगद्गुरु सिद्धार्थ स्वामीजींच्या दिव्य चरणी नतमस्तक होऊन तत्स्वरूप वेदांत वागीशी गीतोत्तम वेदांत आचार्य अनंत श्री विभूषित श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु अप्पाजींच्या पावन चरणी दीर्घदंडवत प्रणाम करून अधिष्ठात्री सर्व देवतांना सर्व साधू संतांना वंदन करून उपस्थित साधक बांधवांच्या हृदय विद्यमान परमात्म्याला सुद्धा नमन करून प्रिय साधक बंधूंनो, आपण विचारसागर या ग्रंथामध्ये प्रवेश केला असून काल आपण मंगलाचरणाचा जो टीका आहे तो आपण पाहिला. तर जे ॲबसेंट होते ते पाहू शकता यूट्यूबवर. जे ओम श्री विचार सागर प्रथम तरंग अथ अनुबंध सामान्य निरूपण आपण पाहिलं होतं. काय पहिला जो तरंग, पहिला चॅप्टरचं नाव काय? अनुबंध सामान्य निरूपणम. तर इथे आपण सुरुवातीला अथवस्तू निर्देश रूप मंगल आता आपण जे बोललो जो सुख नित्य प्रकाश विभू हे तरी टीका पाहिलेली आहे. आता आपण ग्रंथाची महिमा है ना, ग्रंथाची महिमा सांगत असताना भर्यो वेद सिद्धांत जल जामे अति गंभीर अस विचार सागर कहूं पेखी मुदित भय धीर सूत्र भाष्य वार्तिक प्रभृति ग्रंथ बहुत सुरबानी तथापि मैं भाषा करूं लखी मती मंद अजानी. असा हे दोहा आहे. या दोहाचा अर्थ मध्ये विचार सागरवर 1 नंबर अर्थ दिलेला आहे. टिप्पणी काय म्हणतो पहा. प्रतिवादी और सिद्धांती करके व गुरु शिष्य करके किया जो जड़ चेतन आदि पदार्थन का विवेचन कहिए निर्णय सो विचार कहिए है. आता याच्यात आलं ना विचार सागर, 2 शब्द आलेले आहेत. विचार सागर. मग ते विचार शब्दाचा अर्थ या शास्त्रामध्ये कसा आहे, विचार सागर मध्ये नेहमी शास्त्रामध्ये प्रत्येक शब्दाचा सखोल अर्थ विंगड करून सांगण्यात येतो. इथे पहा विचार सागरवर 1 अंक आलेला आहे. विचार म्हणजे काय तर त्याच्या दिले प्रतिवादी आणि सिद्धांती. म्हणजे काय, आपण काहीतरी सांगत आहे आणि त्याचा कोणीतरी विरोध करत आहे. प्रतिवादी तो झाला, सिद्धांती आपण झालो. तर या दोघांचे प्रतिवादी आणि सिद्धांती दोघे जण मिळून ज्या गोष्टीचा विचार करत आहे ती विचार इथे घ्यायचा. किंवा गुरु आणि शिष्यामध्ये जो संवाद होत आहे, कशाबद्दल संवाद होत आहे? जड चेतन आदिक पदार्थांचा विवेचन. जड आणि चेतन पदार्थाचा जो चिंतन होतो त्याला काय म्हणायचं? विचार. म्हणजे या ग्रंथामध्ये काय कशाचा विचार आहे? जड चेतनाचा विचार आहे. यहाँ विचार शब्द से अजहत लक्षणा करके प्रतिवादी आदिक करी निर्णित अर्थ रूप विचार के विषय का भी ग्रहण है. म्हणजे फक्त इथे जड चेतनच आपला सिद्धांतच नाहीये, तो जो प्रतिवादी
आहे त्याचा पण विचार याच्यात ग्रहण केलेला आहे. म्हणजे सिद्धांत, आपलं सिद्धांत काय सांगतं, वेदांत काय सांगतं, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः, हे शंकराचार्यांनी लिहून टाकलं. आपला हे सिद्धांत वेदांत. पण फक्त आपलं सिद्धांत सांगत बसलं तर अन्यांचं सिद्धांत कसं निराकरण करायचं ते सुद्धा आहे. ते अजहत लक्षणा करिके, अजहत म्हणजे काय, श्री विचार चंद्रोदयमध्ये गेलाय, जहत आणि अजहत. जहत म्हणजे त्याग, अजहत म्हणजे त्याग न करता. जहत म्हणजे उदाहरण लक्षात ठेवायचं काय, गंगायाम घोषः, घर कुठं आहे, गंगाच्या किनारी आहे का गंगेमध्ये आहे, गंगेमध्ये आहे असं शब्दाचा अर्थ आहे, पण त्याचा अर्थ काय घ्यायचा, गंगेच्या किनारी, गंगा नदीच्या किनारी. म्हणजे गंगा प्रवाह नदीला सोडलं, जहत सोडला आणि त्याचा संबंधित तीर घेतला, तिथं सोडलं. इथं काय म्हणतात, अजहत. अजहत म्हणजे शोणो धावती, उदाहरण दिलं होतं ना तिथं, लाल धावतो. लाल काय धावतो, लाल रंगाचा घोडा धावतो. म्हणजे लालला सोडलो का आपण, नाही सोडलो. तिथं जसं गंगेला सोडलं होतं, गंगेच्या किनारी घेतलं होतं, ओके नाही, तसं इथे लाल रंगाला सोडलं नाहीये, त्याच्या व्यतिरिक्त अधिक अर्थ घेतलेला आहे. तसं इथं यहाँ विचार शब्द से अजहत लक्षणा करके प्रतिवादी आदिक करे निर्णित अर्थरूप विचार के विषय का भी ग्रहण है. म्हणजे त्या प्रतिवादींनी जे निर्णय केलेला आहे, त्यांच्या सिद्धांतात जे काही म्हटलेलं आहे त्याचं सुद्धा इथं विचार करण्यात आलेला आहे. मग फक्त आमचा सिद्धांत नव्हे की प्रतिवादीच्या सिद्धांताचा सुद्धा इथे विचार करण्यात आलेला आहे. सो विचार का विषय रूप निर्णित अर्थ ही सिद्धांत है. मग त्यांचा विचार, आमचा सिद्धांत, त्यांचा प्रतिवादीचा जो त्यांनी म्हटलेला जो पक्ष आहे तो दोन्हीचा विचार करून जे शेवटी निर्णयाला येतो त्याला काय म्हणतात, सिद्धांत. ओके नाही, कोर्टामध्ये असतो की नाही वादी प्रतिवादी, मग शेवटी जजमेंट येतो की नाही, ते जजमेंट म्हणजे सिद्धांत. इथे सिद्धांत म्हणजे काय, जजमेंट म्हणजे सिद्धांत. एक नंबर काय म्हणतात, प्रतिवादी वा शिष्य रूप पवन करिके प्रेरित जो सिद्धांती वा गुरु रूप मेघ. म्हणजे आता ते विचार सागर, सागर म्हणजे काय, समुद्र. आता ते समुद्र मध्ये पूर्ण जे काय काय लागतो, समुद्र म्हणजे पाणी, आतमध्ये शिंपल्या, मासे, मगर, मोती, परत ते समुद्रात लाटा येण्यासाठी वारा, ओके, हे सगळं लागतं की नाही. पाऊस, समुद्रात पाऊस यायला काय पाहिजे, मेघ पाहिजे. तर ते जसं या स्थूल समुद्राला या सगळ्यांची जशी समाविष्टता आहे, तसं इथं या ग्रंथामध्ये काय काय आहे सांगतात पहा. प्रतिवादी वा शिष्य रूप पवन म्हणजे काय हो, म्हणजे जो वाद करत आहे प्रतिवादी आहे किंवा शिष्य आहे, तो प्रश्न केल्याशिवाय हा सिद्धांत काय उत्तर देणार आहे का, नाही. मग ते प्रतिवादी वा शिष्य रूप म्हणजे ते दोघांना पवन, पवन म्हणजे वारा. वारा काय करतो, ढगांना घेऊन येतो, हो की नाही. म्हणजे इथे ढग कोणाला म्हणतात, जो सिद्धांती वा गुरु रूप मेघ. म्हणजे गुरु कधी येतो, शिष्य बोलल्यावरच येतो की नाही, शिष्य प्रश्न विचारल्यावरच सांगतो. तसं इथं शिष्य म्हणजे वारा, पवन, आणि गुरु म्हणजे ढग. कळलं आहे. तिस करी भई जो विचार रूप जल की वर्षा. आता गुरु आल्यावर काय सांगतात, उपदेश करतात की नाही, प्रवचन करतात, विचार, ते त्यांचे विचार ते आम्हाला पटवण्याचा प्रयत्न करतात, ओके, वर्षाव करतात. मग ते इथे वर्षाव कशाचा, विचाराचा वर्षाव. ता सहित ताका विषय रूप वेद का सिद्धांत जल है. म्हणजे काय, जे ते सांगू इच्छितात, काय सांगू इच्छितात, आत्मा तोच आत्मा आहे, तोच परमात्मा, हे सांगत आहेत ना. ते सांगणं म्हणजेच काय, जल, जल, तो जो समुद्रात जितकं काही पाणी आहे ना, ते सिद्धांत आहे. कळतंय ना. पुढे काय म्हणतात, ताका सागर की न्याय विस्तीर्ण होणे करी सागर रूप ग्रंथ है. मग हे ग्रंथ पण खूप मोठा की नाही दिसायला,
म्हणजे ते समजून घ्यायला आत्ता सुरुवात होऊन 3रा दिवस आहे, अजून पहिला पानच संपला नाही, विस्तीर्ण आहे. तसं समुद्र कसं संपतो का, अफाट आहे. तसं इथे काय म्हणाले, ताका सागर किन्याय विस्तीर्ण होणे करी सागर रूप ग्रंथ है, म्हणजे समुद्र म्हणजे ग्रंथ. याते सो विचार सागर आहे. आता कळालं का तुम्हाला विचार म्हणजे काय, सागर म्हणजे काय? विचार म्हणजे सांगितले त्यांनी कशाला म्हणायचं, सागर म्हणजे काय सांगितले, त्याच्यात मेघ काय, पवन काय वगैरे सगळं सांगितले. पुढे काय सांगतात पहा, वाकी आदि ते लेके अंत पर्यंत वर्णों की समष्टि रूप भूमिका है. आता हे वर्णांचं नियोजन आहे की नाही, सर्व वर्णांचं नियोजन सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे वर्णांचं नियोजन आहे त्याला भूमिका असा शब्द प्रयोग केलेला आहे. तामे उक्त वेद का सिद्धांत रूप जल भरे आहे. विस्तीर्ण करत आहेत त्याला, काय वेदांत सिद्धांताचा जल आहे. पुढे काय म्हणतात पहा पुढच्या पेजवर, याके सप्त प्रकरण रूप तरंग कहिये लहरी आहे. आता याच्यात 7 चॅप्टर्स आहेत ना, त्याला तरंग नाव दिलेलं आहे. जसं समुद्रात तरंग असतात की नाही, तसं इथे या ग्रंथामध्ये सागर नाव दिल्याने इथं 7 तरंग आहे. यामे अनेक छंद रूप स्वल्प जलजंतू है. आता प्रत्येक श्लोकाच्या वर काय ना काय नाव दिले पहा, दोहा, चौपाई, सोरठा असं काय काय दिले ना, हो ना. तर तसं इथं काय म्हणत आहेत की ते इथे प्रकार आहेत, दोहा प्रकार आहे, चौपाई प्रकार आहे, सोरठा प्रकार आहे. कविता रचण्याचं एक पद्धत आहे ते सगळे सोरठा वगैरे. तर इथे काय म्हणत आहेत, तसं अनेक छंद रूप स्वल्प जलजंतू आहे. भगवद्गीतामध्ये जास्तीत जास्त कुठला आलाय, अनुष्टुप छंद आलाय. म्हणजे 8 8 8 8 चौक 32 अक्षरांचा एक श्लोक आहे. त्याचं 4 विभागणी करून आपण बोलत असतो. तसं इथे काय म्हणाले, अनेक छंदरूप स्वल्प जलजंतू, समुद्रात जलजंतू असतात ते. कठीण प्रसंग रूप मकर आहे. आता काही ठिकाणी आपल्याला पुढे जर कठीण गेला, अरे आम्हाला हे कळत नाहीये, म्हणजे काय ते मगरी सारखं आहे. मगर असतात की नाही समुद्रात. उत्तम छंद रूप सीपी आहे. उत्तम छंदस म्हणजे हे जे वर कडवे आहेत ना, हे जर खूप आवडले आपल्याला तर ते कसे आहेत, शिंपल्यासारखे आहेत. तिनमे वर्ण मैत्री आदिक मौक्तिक है. मौक्तिक म्हणजे मणी, वर्ण आदि जे आहेत ना, वर्ण मैत्री आदिक. और यामे शुद्ध स्वरूप के निर्णय रूप मणि माणिक्य आदिक है. म्हणजे शेवटी जे निर्णय करतो की नाही, मीच परमात्मा आहे, मीच आत्मा आहे, परमात्माचं स्वरूप माझं स्वरूप एकच आहे, हे सांगणारे जे वाक्य आहेत तेच काय, माणिक्य मणिमाणिक्य आदिक है. विवेकादि साधन रूप चतुर्दश रत्न है. आता रत्न, मणी वेगळे, रत्न वेगळे. रत्न जास्त किमतीचे असतात, तर इथे काय म्हणाले, विवेकादि साधन जे आहे ते चतुर्दश म्हणजे 14 रत्न आहेत. विवेक, वैराग्य वगैरे वगैरे. पुढे अभ्यास रूप शुभ, कुठे राहिला, वर आहे. याके उल्लंघन करने को जिज्ञासु को बुद्धी रूप नौका है. आता हे समुद्र पार करायचं असेल तर काय पाहिजे, जहाज पाहिजे ना. मी तर काय म्हणत आहे, बुद्धी रूपी जहाज आहे. अभ्यास रूप शुभ पवन है. रोज अभ्यास केला तर काय होईल, होडी पुढे सरकल, नाहीतर होडी तिथेच थांबल किंवा डुबेल, है ना. एक खूप छान संस्कृतमध्ये श्लोक आहे, अनाभ्यासे विषम विद्या अजीर्णे भोजनम विषम विषम गोष्टी दरिद्रस्य वृद्धस्य तरुणी विषम. असा एक श्लोक आहे. अनाभ्यासे विषम विद्या म्हणजे काय, आपण विचार चंद्रोदय वाचलो, त्याचा जर अभ्यास केला नाही तर लोकांना माहित आहे हा ग्रंथ वाचलाय, विचारलं तर काही सांगता येत नाही, अपमानजनक आहे की नाही. विष म्हणजे काय, विष म्हणजे मारणे, जे मारतो, ज्याला मारतो त्याला विष म्हणतात. जर आपल्याला ते नाही आलं तर काय, अपमान आहे. अपमान म्हणजे काय, विष मेल्यासारखंच आहे. ते विषाप्रमाणे म्हणे जर अभ्यास नाही केला तर. तसं इथं काय म्हणत आहे,
काय शुभ पवन रूप अभ्यास, अभ्यास रूप शुभ पवन है. ब्रह्मनिष्ठ गुरु रूप कर्णधार नाम केवट है. त्या होडीला चालवणारा कोण आहे? गुरु, नावाडी, केवट गुरु आहे. या का संसार रूप कुदेश से संबंधित अज्ञान रूप अवार तीर है. अवार तीर है म्हणजे समुद्राचे दोन तीर आहेत की नाही. हा एक टोक आहे, तो एक टोक आहे. इकडचा टोक म्हणजे काय? संसार रूप कुदेश से संबंधित अज्ञान. संसार कुदेश काय काय म्हणतात बा? संसार कुदेश संबंधी अज्ञान. पुढे काय? मोक्ष रूप सुदेश से संबंधी ज्ञान रूप पार तीर है. म्हणजे तिकडचा टोक काय? मोक्ष है, ज्ञान है. याके श्रद्धा पूर्वक पढ़ने रूप उल्लंघन करने का मोक्ष रूप सुदेश की प्राप्ति फल है. म्हणजे काय? शेवटी फळ काय भेटतो? समुद्र. असा समुद्र पार केल्यावर मोक्ष प्राप्त होतो. ऐसा यह विचार सागर नाम ग्रंथ है. आता हा ग्रंथ असा आहे, याच्यामध्ये हे सगळे आहेत, सांगितले ना आता. जसं समुद्रात सगळे प्रकारचे प्राणी, मोती, रत्न वित्न सगळे आहेत, तसं या ग्रंथात सुद्धा आहेत. असं हे ग्रंथाचं महिमा सांगत आहेत. का? आपण हे ग्रंथ अध्ययन करत आहेत तर त्याच्यावर विश्वास यायला पाहिजे ना. आता कोणी जर प्रश्न केला, बाबा हे कसं काय, तुमचा ग्रंथ योग्य आहे का नाही आहे का, त्याचं चिंतन होणार. आता वर पहा, वर श्लोकामध्ये पेखी मुदित वय धीर म्हणून आले ना. पेखीवर 2 नंबर आहे. काय? पेखी कहिये गुरुमुख द्वारा श्रद्धा भक्ति पूर्वक याका श्रवण मनन रूप विचार करके. म्हणजे गुरुमुखद्वारे श्रद्धापूर्वक श्रवण मनन रूप विचार म्हणजे पेखी. मुदित म्हणजे काय? मुदित कहिये स्वरूप के साक्षात्कार रूप अपरोक्ष ज्ञान द्वारा अविद्या तत्काल रूप अनर्थ की निवृत्ती पूर्वक परमानंद को प्राप्त होय. म्हणजेच मोक्ष. मोक्ष मोक्ष काय त्याच्यामध्ये दिले ना. स्वरूपाचा साक्षात्कार, अपरोक्ष ज्ञानाद्वारा अविद्याच्या निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजेच मोक्ष. मुदित म्हणजे इथं मोक्ष. धीर शब्दाचा अर्थ किती छान दिले पाहिजे. धीर, धीर कोणाला म्हणायचं? जो अंधारात चालतो एकटा, त्याला धीर म्हणायचं. संस्कृत भाषा खूप सुंदर आहे. धी, धी म्हणजे बुद्धी. इथे काय म्हणतात पहा, धी, धी जो बुद्धी ताकू र कहिये विषयनते रक्षा करे, ऐसा जो ब्रह्मचर्य आदिक साधन करी संपन्न अधिकारी सो यहाँ धीर कहिये है. धीर म्हणजे कोणाला म्हणायचं? ज्याची बुद्धी संसारिक विषयामध्ये जात नाही त्याला धीर म्हणायचं. धीर म्हणजे हातात बाण किंवा बंदूक पकडून दुसऱ्याला मारणारा याला धीर म्हणू नये, तो शूर झाला. इथं धीर म्हणत आहे. धीर म्हणजे काय? ज्याची धी म्हणजे बुद्धी, ज्याची बुद्धी स्वतःच्या हातात आहे आणि ते सांगल तसा ऐकतं बुद्धी, तो धीर. पुढे काय म्हणतात? 5 नंबर कशावर आहे? सूत्र. सूत्र कशावर आहे? हे शब्दार्थ आहे. थोडं कंटाळवाणं वाटत असेल तुम्हाला, थोडं एक लाईन संपेपर्यंत आहे, कुठेपर्यंत? अनुबंध येईपर्यंत. तिथपर्यंत आले की मग परत चांगलं आहे. सूत्र कशाला म्हणायचो? सूत्र मंगळसूत्र म्हणतात की नाही? कधी कधी बोलतात बा सूत्र मध्ये बोलावं, विस्तार मध्ये बोलू नका म्हणतात बा. सूत्र हा इथं दिलेत पहा. काय? संस्कृत मध्ये एक श्लोक आहे. अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतो मुखम अस्तो भमनवद्यंच सूत्रम सूत्र विदो विदुः. असं एक संस्कृत श्लोक आहे. त्याचाच अर्थ इथे दिलेला आहे. काय? अल्पाक्षरम. कधी बोलत असताना विद्वान लोक जे बोलतात ना, ते कमी शब्दात जास्त अर्थ करून बोलतात. सर्वात कमी शब्दात बोललेले कोण? म्हणजे दक्षिणामूर्ती. दक्षिणामूर्ती माहिती आहे तुम्हाला? नाही. दक्षिणामूर्ती म्हणून
होऊन गेले, ज्याने ऋषीमुनींना उपदेश केले. उपदेश कसं केले एवढंच, हेच बोलले सुद्धा नाहीत ते, बसलेले असं केले. काय असं म्हणजे चिमटभर उपदेश आहे हा, उपदेश. उपदेश म्हणजे हे 3 गुण आहेत. हे 3 गुणासोबत जेव्हा जीव राहते, हे आत्मा आहे, हे ब्रह्म आहे. हे ब्रह्म आहे, हे आत्मा आहे. हे आत्मा जेव्हा हे त्रिगुणासोबत राहतो तेव्हा जीव समजून घेतो. जेव्हा हे त्रिगुण सोडून इकडे येतो तेव्हा पूर्ण ब्रह्म होतो. हे उपदेश आहे दक्षिणावर्तीचा. हे समजून घेतले न बोलताच. ते ज्ञानमुद्रा असं झाला तो इथे. मग हे ज्ञानच आहे ना, ज्ञानच सांगत आहेत ना ते. हे 3 गुण आहेत, 3 गुणाचीच प्रकृती झालेली आहे. प्रकृतीचं संबंध आला याचं आत्म्याचं, तर तो काय झाला, जीव झाला. ब्रह्मच आहे, याला काही संबंध नाही याचा. पण जेव्हा हा इकडे आला, ब्रह्मासोबत आला, तर तो पूर्ण झाला. हो की नाही? हे जसं समजवणं आहे तसं इथे जे ज्ञानी म्हणा किंवा पंडित लोक आहेत ते जास्त शब्द प्रयोग करत नाहीत, मिनिमम प्रयोग करून मॅक्झिमम अर्थ देतात. ते सांगतात सूत्र कशाला म्हणायचं, अल्प अक्षर कमी असावं, अल्प अक्षर असावं. असंदिग्ध, कमी शब्द सांगून संशय असू नये त्याच्यामध्ये. कमी शब्द बोलले तरी त्याच्यात संशय नसावा. परत काय, सारवत, त्यांना जे बोलायचं ते सगळं त्याच्यात आलेलं असायला पाहिजे, सारवत. आणि काय, विश्वतोमुखम, सगळ्यांना स्वीकार असावं, सगळ्या क्षेत्रामध्ये लागू असायला पाहिजे. फक्त मुलांना, मुलींना किंवा पुरुषांना, स्त्रियांना असं नाही, सगळ्यांना लागू व्हायला पाहिजे. काय, सगळ्यांनी सत्य बोलावे. हे सगळ्यांना लागू होतं की नाही? कुणाला, हिंदू आहे, मुस्लिम आहे, लहान आहे, मोठा आहे, कोणी काय, ज्ञानी आहे, अज्ञानी आहे, सगळ्यांना लागू आहे. तसं इथे काय, विश्वतोमुख म्हणजे सर्वांना स्वीकार असावा. असतो भमनवद्यंच म्हणजे कुणीही याचा निराकरण करू शकू नाही. त्याला काय म्हणतात, सूत्र. त्याचं उत्तर हेच दिलं पहा. अल्प अक्षरों वाला, असंदिग्ध कहिए निस्संदेह, सार वाला, सर्व और प्रवृत्त होने वाला, किसी करीबी रोकने को अशक्य, और निर्देश जो वाक्य सो सूत्र कहिए है. म्हणजे काय हो, या ग्रंथात काय काय आहे सांगत असताना ते सांगत आहेत. सूत्र म्हणजे इथं काय घ्यायचं, ऐसे सूत्रन के समुदाय रूप षट शास्त्र आदि अनेक ग्रंथ है. असे सूत्र वापरून खूप काही ग्रंथ लिहिलेले आहेत. तिनमें यहाँ वेद व्यास रचित 595 ब्रह्म सूत्र रूप उत्तर मीमांसा शास्त्र का सूत्र शब्द करके ग्रहण है. सूत्र म्हणजे काय, ब्रह्मसूत्र. जे व्यास महर्षींनी लिहिले ना, ब्रह्मसूत्र लिहिले, 595 सूत्र आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यावरच सगळे 6 शास्त्राचा आर्ग्युमेंट आहे. हो की नाही? तर इथं सूत्र म्हणलेत ना, सूत्र म्हणजे हे घ्या. पुढे काय म्हणतात, और उपनिषद और गीता आदि अन्य ग्रंथन का प्रभृति शब्द करके ग्रहण है. इथं प्रभृती आहे ना वर, सूत्र, भाष्य, वार्तिक, प्रभृती ग्रंथ बहुत सुलभानी, म्हणजे असे भरपूर खूप काही लिहिलेले गेलेले आहेत. सूत्र म्हणजे ब्रह्मसूत्र, प्रभृती म्हणजे गीता आदि, उपनिषद आदि. पुढे सांगतात पहा, सूत्रादि रूप मूल ग्रंथगत पद को लेके ताके पर्याय रूप स्वपदों को कहिए, फिर मूलगत पदन के अनुसारी पदों करके जो स्वपदों का विवरण कहिए, विशेष करके वर्णन सो भाष्य कहिए है. ऐसे भाष्य अनेक है, तिनमें यहाँ शंकराचार्य कृत भाष्य का ग्रहण है. भाष्य म्हणजे काय, जे मूल उपनिषद जे आहेत त्यांना पकडून स्वतःच्या भाषेने समजवण्यासाठी जे लिहिलेलं आहे त्याला भाष्य म्हणतात. भाष्य म्हणजे कॉमेंट्री, है ना. शंकर भाष्य ना, प्रत्येक उपनिषदावर
कॉमेंट्री शंकराचार्यांची. म्हणजे जे गूढ अर्थ आहे आपल्या अज्ञानीला कळत नाही, म्हणून त्याने थोडं स्पष्ट करण्यासाठी जे दिलेलं आहे त्याला भाष्य म्हणतात. अनेक लोकांनी लिहिलेलं आहे, पण इथं भाष्य म्हणजे काय? शंकराचार्य भाष्य घ्या. वर सूत्र अनेक लोकांनी लिहिलेलं आहे. सूत्र म्हणजे व्यासांचं ब्रह्मसूत्र घ्या. मूल ग्रंथ करके उक्त अनुक्त और विरुद्ध उक्त अर्थ का चिंतन जो विचार सो जिस विषय हुए सो ऐसा जो श्लोकबद्ध व्याख्यान सो वार्तिक कहिये है. मूल ग्रंथामध्ये उक्त म्हणजे सांगितलेलं, अनुक्त म्हणजे न सांगितलेलं, और विरुद्ध उक्त अर्थ का चिंतन म्हणजे त्या ग्रंथात जे आहे ते, नसलेलं आहे ते, आणि त्याचं विरुद्ध जे काही आहे ते, त्या सगळ्यांचा विचार करून जे लिहिलेलं आहे त्याला काय म्हणतात? त्या श्लोकांना वार्तिक म्हणतात. असे अनेक लोकांनी वार्तिक लिहिलेलं आहे प्रत्येक ग्रंथावर, परंतु इथे वार्तिक म्हणजे कोणाचं घ्यायचं आहे? तर इसे वार्तिक भी अनेक है. तिनमें से यहाँ श्री शंकराचार्य के शिष्य श्री सुरेश्वराचार्य मंडन मिश्र कृत वार्तिक का ग्रहण है. म्हणजे वार्तिक म्हणजे कोणाचं घ्यायचं? मंडन मिश्रांचे, सुरेश्वराचार्यांचे वार्तिक. पुढे मतिमंद कहिए संस्कृत ग्रंथन के विचारने विषय जिनकी अल्प बुद्धि है और अजानी कहिए स्वरूप के अज्ञानी है, ऐसे पुरुषन को लखी कहिए जान के मैं भाषा ग्रंथ को करता हूँ. इस कथन करे संस्कृत विषय अल्पमति वाला और स्वरूप का अज्ञानी या भाषा ग्रंथ का अधिकारी कह्या. हे कुठं आलो? 8 नंबर कुठं आलं? लखी. तथापि मैं भाषा करू लखी मतिमंद अजानी. मी हे ग्रंथ कोणासाठी लिहिलंय? एवढं काय झालं आतापर्यंत? मग आपण ब्रह्मसूत्र ऐकलं असतं की हो? ऐकायचं का? नाही. शंकराचार्य भाष्य ऐकायचं का? नाही. वार्तिक ऐकायचं का? हे सगळं जर ऐकायचं, वर जे काही वर्णन केलेलं आहे, गीता आहे, जे काही संस्कृत ग्रंथ लिहिलेले आहेत असे अनेक ग्रंथ आहेत, परंतु ज्यांना संस्कृत भाषा येत नाही, ज्यांची अल्पबुद्धी आहे, त्यांच्याकरिता मी हा भाषा ग्रंथ म्हणजे हिंदी भाषेमध्ये मी लिहिलेला आहे. मग हे या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे? ज्याला संस्कृत येतो त्याला तो अधिकारी नाही आहे. संस्कृत येतो तो तिकडे वाचेल, हो की नाही? आणि संस्कृत येत नाही पण ज्ञानी आहे, ज्ञान झालेला आहे, तो पण अधिकारी नाही आहे. ज्ञान झालेल्याला काय वाचायचं आहे का? नाही. मग इथं काय म्हणत आहे? जो मतिमंद कहिए संस्कृत ग्रंथ के विचारणे विषय जिनका अल्पबुद्धी आहे, म्हणजे संस्कृत ज्याला येत नाही असा मतिमंद. संस्कृत येत नाही म्हणजे मतिमंद म्हणतात. म्हणजे ज्याला संस्कृत येत नाही तो, आणि जो अज्ञानी आहे, कशाचा? स्वरूपाचा अज्ञानी आहे, तो या ग्रंथाला अधिकारी आहे असं सांगत आहे. या लक्षण करी यह परीक्षा आहे. परीक्षा म्हणजे काय? मग हे जे ग्रंथ आहे कुणाकुणाला लागू आहे त्याचं चिंतन करतात. भाषा और संस्कृत दोनों विषय अल्पमति वाले और अज्ञानी तो अनेक परामर और विषयी जीव है. वे मूर्ख होने से आपको अज्ञानी मानते हैं नहीं, किंतु ज्ञानी मानते हैं. याचे जिज्ञासा के अभाव ते विवाह विषय अनधिकारी षंड पुरुष की न्यायी वे ग्रंथ विषय अधिकारी नहीं है. या ग्रंथाला अधिकारी कोण आहे असं प्रश्न म्हटल्यानंतर कोण नाही आहे ते सांगतात. पहा कोण? भाषा और संस्कृत दोन विषय अल्पमतिवाले, म्हणजे हिंदी येत नाही आणि संस्कृत येत नाही असे जे अल्पमतिवाले आहेत, परंतु ते अज्ञानी आहेत, पामर आहेत आणि विषयी आहेत. अज्ञानी काय, पामर काय, विषयी काय पुढे येणार आहे. आता सांगत नाही, ते अधिकारी मध्ये येईल. अज्ञानी, पामर, विषयी, ज्ञानी, एकूण 4 प्रकारचे लोक आहेत. पामर, विषयी, जिज्ञासू, ज्ञानी असे आहेत. ते पुढे येईल. खूप डिटेल ऐकलंच नाही तुम्ही असे. आपण कुठल्या कॅटेगरीत बसतो ते पाहूया त्यावेळेस. तर असे जे आहेत ना ते काय, स्वतः मूर्ख आहेत पण काय समजतात मी ज्ञानी आहे, असे लोक या ग्रंथाला अधिकारी नाहीत.
पुढे काय सांगतात, संस्कृत विषय अल्पमति वाले तो कई एक भाषा के वेत्ता ज्ञानी भी है, वे भाषा ग्रंथ विषय अल्पमति वाले नहीं, याचे जिज्ञासा का अभाव ते ग्रंथ विषय अधिकारी नहीं किंतु मुक्त है. ज्यांना संस्कृत भाषा येत नाही, हिंदी भाषा येते पण ते ज्ञानी आहेत, ज्ञानी असल्यामुळे त्यांना ग्रंथ वाचून काय प्रयोजन नाही, म्हणून ते सुद्धा या ग्रंथाला अधिकारी नाहीत. मग कोण आहेत, अज्ञानी तो कई एक पामर व विषय व जिज्ञासु रूप संस्कृत के वेत्ता भी है. म्हणजे काय, संस्कृत जाणणारे आहेत पण अज्ञानी आहेत. वे अल्पमती वाले नाही, मग कारण त्यांना संस्कृत येत आहे, त्यामुळे ते या भाषा ग्रंथाला अधिकारी नाही. मग कोण अधिकारी आहे, ज्याला संस्कृत येत नाही, हिंदी येतो आणि अज्ञानी आहे, जिज्ञासा आहे ब्रह्म ज्ञान करून घेण्याचा, तो या ग्रंथाला अधिकारी आहे. आपण आहोत ना, आम्हाला संस्कृत येत नाही, हिंदी येतो आणि जिज्ञासा आहे ब्रह्म जाणण्याची, म्हणजे आपण या ग्रंथाला अधिकारी आहोत. ठीक आहे, पुढे जायचं. इकडे या, इकडे 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 या पेजवर 2 नंबर पेजवर जे टीका म्हणून आले ना, 7 अंक नंतर, यद्यपि सूत्र भाष्य वार्तिक से प्रभृति कहिए आदि लेके सुरबानी कहिए संस्कृत ग्रंथ बहुत है. म्हणजे सूत्र भाष्य वार्तिक वगैरे खूप सारे ग्रंथ आहेत. सुरबानी म्हणजे सुंदरवाणी, सुरबानी म्हणजे सुंदरवाणी. संस्कृत हे सुंदर भाषा आहे. संस्कृत जर व्यवस्थित उच्चारण वगैरे केलं, व्यवस्थित शिकलं, तर वाणीमध्ये गोडवा येतो. कधीही संस्कृतवाले कुठलाही अपशब्द नाही आहे. संस्कृतमध्ये रागवताना सुद्धा समोरच्याला वेदना होत नाहीत असे ते शब्द प्रयोग आहेत. त्यामुळे ही सुरबाणी आहे. संस्कृत ग्रंथ, असे संस्कृत ग्रंथ खूप आहेत. तथापि संस्कृत ग्रंथन से मंदबुद्धी पुरुषन को बोध होवे नहीं. संस्कृत ज्यांना येत नाही त्यांना या ग्रंथाने ज्ञान होत नाही. और भाषा ग्रंथन से मंदबुद्धी पुरुषन को भी बोध होवे है. म्हणजे या हिंदी भाषा ग्रंथामुळे ज्यांना संस्कृत येत नाही त्यांना ज्ञान होईल. याते भाषा ग्रंथ का आरंभ निष्फल नाही. म्हणून मी हे जे हिंदी भाषात ग्रंथ लिहिलेला आहे ना, हे निष्प्रयोजन नाही, म्हणजे वायफळ नाही. किंतु संस्कृत ग्रंथन के विचारने विषय जिनकी बुद्धि समर्थ नहीं है, तिनके निमित्त ग्रंथ का आरंभ सफल है. म्हणजे ज्यांना संस्कृत येत नाही त्यांच्यासाठी हे ग्रंथ उपकारक आहे, सफल आहे. पुढे जायचं. काय कळत आहे ना, काय जे काय ते वर्णन केलेले त्यांनी, सागर वगैरे विचार वगैरे असं केले. पुढे पहा, दोहा इकडच्या पेजमध्ये, कवी जनकृत भाषा बहुत ग्रंथ जगत विख्यात, बिन विचार सागर लखे नहीं संदेह नसात. ग्रंथ करता म्हणत आहेत, काय म्हणत आहेत पहा, टीका. टीका म्हणजे ते वर जे श्लोक आहे त्याचाच अर्थ दिलेला आहे. यद्यपि भाषा ग्रंथ बहुत है. तुम्ही म्हणता ठीक आहे बाबा, संस्कृत आम्हाला येत नाही, ठीक आहे, तुमचंच ग्रंथ काय काय जो बाकीचे हिंदी ग्रंथ ते ऐकू आम्ही, असं जर कोणी म्हणालं तर ते सांगतात, यद्यपि भाषा ग्रंथ बहुत है, भाषा ग्रंथ भरपूर आहे, तथापि विचार सागर विना और भाषा ग्रंथन से आत्मस्तु विषय संदेह दूरी होवे नाही. अन्य जर तुम्ही भाषा ग्रंथ घेतलात त्याच्यात संशय राहतात, संशय पूर्ण निवारण होत नाही. याके विषय यह हेतु है. त्यामुळे हे कारण आहे काय, कितने तो श्रवण करके भाषा ग्रंथ रचे है. म्हणजे अन्य ग्रंथामध्ये निसंशय म्हणजे संदेह रहित ज्ञान का होत नाही, कारण सांगतात ते, कितने तो श्रवण करके भाषा ग्रंथ रचे. खूप सारे लोक ऐकून लिहिलेले आहेत ग्रंथ. जैसे पंचभाषा आहे, पंचभाषावर 9 नंबर टिप्पणी आहे पहा. षटप्रश्नी, शतप्रश्नी, ज्ञान मंजरी, ज्ञान चूर्ण, वेदांत सार, पंचीकरण, ये मनोहरदास कृत 6 भाषा ग्रंथ है. तिनमें पंचीकरण स्वल्प है, ताकू छोड़ के पंचभाषा कहिए है. म्हणजे हिंदी ग्रंथ किती आहेत सांगत आहेत ते, हिंदी ग्रंथ हे पण आहेत. तिनकी प्रक्रिया काहू अंश में तो शास्त्र के अनुसार है
और जो श्रवण किया अर्थ यथार्थ ग्रहण नहीं हुआ, इस अंश में शास्त्र से विरुद्ध है, या ते श्रोता को ता ग्रंथ से संदेह रहित बोध होवे नहीं. तिथे यथार्थ म्हणलेले. यथार्थ म्हणजे काय? इंद्रिय की व चित्त की चंचलता से श्रवण किया अर्थ भूत के अग्नि के न्याय ज्यों का त्यों धारण नहीं हुआ. म्हणजे काय? इंद्रिय आणि चित्ताच्या चंचलतामुळे, आता श्रवण करतो की नाही आपण, बसलो की नाही, आतापर्यंत मी किती वेळा सांगितलो? 35 मिनिटं सांगितलो. काय डोक्यात राहिलं सांगा. म्हटलं की सांगू, 2-4 शब्द सांगू, पूर्णच्या पूर्ण सांगू शकत नाही. कारण काय? चंचलता, इंद्रियाचा दोष, पाप आहे, जे काही आहे ते कारण आहेत, त्यामुळे आपण सांगू शकत नाही. तसं जो ग्रंथकर्ता लिहिणार आहे तो ऐकत असताना अर्धवट ऐकलंय आणि त्याला जे समजलं ते लिहिलेलं आहे. त्यामुळे जो समोर बसलेला आहे त्याला ते पूर्ण कळत नाही. का? ह्यालाच पूर्ण कळणार नाही, त्याला काय पूर्ण कळणार आहे? त्यामुळे हे ग्रंथ जे आहेत ते पूर्ण संशय रहित ज्ञान, म्हणजे अगदी काहीच मला संशय नाही, मी स्वतः ब्रह्म आहे, सच्चिदानंद आहे, असं ज्ञान या ग्रंथामुळे होत नाही. और कोई भाषा ग्रंथ किंचित शास्त्र पढ़ के रचे है, जैसे आत्मबोध है. आत्मबोध म्हणजे ते नव्हे, संस्कृत मधलं जो आत्मबोध आहे तो नव्हे. इथे 11 नंबर टिप्पणी दिले पहा. साधु श्री माणक दास जी कृत माणक बोध है, याही को आत्मविचार भी कहते हैं, जिसके ऊपर मूल चंद ज्ञानी ने सारोद्धार नामक व्याख्यान किया है. म्हणजे तो ग्रंथ काय? तिनसे भी संदेह रहित बोध हुए नहीं, काहे ते तिनमें वेदांत की प्रक्रिया संपूर्ण नहीं है. अन्य ग्रंथामध्ये वेदांताची जी प्रक्रिया आहे ना ती पूर्ण नाही. तुमचं मॅगी बनवल्यासारखं. मॅगी कसं बनवता तुम्ही? गरम पाणी उकळा, त्याच्यात ते तोडून टाका, मसाला टाका, झालं. त्याच्यात काय फोडणी बिडणी काय आलंय का हो? काहीच नाही की नाही. पण फोडणी देताना काय काय घालावं अगोदर? काय घालायचं? प्रक्रिया की नाही, तेल, जिरे, मोहरी वगैरे वगैरे, हो की नाही? तसं इथं पूर्ण प्रक्रिया या ग्रंथात आहे, सांगणार आहेत पहा. विचार, हे अंडरलाईन करून ठेवायचं तुमच्या ग्रंथामध्ये. विचार सागर ग्रंथ में संपूर्ण प्रक्रिया है और वेदांत शास्त्र के अनुसार है, काहू स्थान में भी विरुद्ध नहीं है, और आत्मज्ञान में उपयोगी जो पदार्थ है तिनका निरूपण विस्तार से किया है. याते और भाषा ग्रंथन के समान यह ग्रंथ नहीं है, किंतु सर्व भाषा ग्रंथन से यह ग्रंथ उत्तम है. म्हणजे काय म्हणाले? हा ग्रंथ का उत्तम आहे? कारण सांगत आहेत ते. काय? या विचार सागर ग्रंथामध्ये सगळे प्रक्रिया आलेले आहे. प्रक्रिया म्हणजे काय? वेदांतचा चिंतन करण्यासाठी कुठलाही जो मार्ग सांगितलेला ना विशेष रूपाने, त्याला प्रक्रिया म्हणतात. और वेदांत शास्त्र के अनुसार है म्हणजे काय? आमच्या स्वतःच्या कल्पनाने नाही लिहिलेलं आहे हे ग्रंथ. जसं वेदांत सांगतं तसंच लिहिलेलं आहे. आणि काय? कुठल्याही एका ठिकाणही विरुद्ध, वेदांताचं विरुद्ध तुम्हाला मिळणारच नाही. आणि काय? आत्मज्ञानामध्ये हे उपयोगी आहे आणि याचं विस्तार, म्हणजे आत्मज्ञानाला जे काही उपयोगी आहे ना, जिथं जिथं आत्मज्ञानाला, ब्रह्मज्ञानाला उपयोगी आहे तो भाग डिटेलमध्ये सांगितलेला आहे. त्यामुळे या ग्रंथासारखा दुसरा ग्रंथ नाही. त्यामुळे हे ग्रंथ उत्तम आहे. काय झालं इथंपर्यंत? काय झालं? इथंपर्यंत ग्रंथाची महिमा सांगितली. ते ग्रंथ कसा आहे, ग्रंथाचं नाव का दिले, याच्यात काय काय आहे, सगळं सांगितले. आता इथपासून इथून खरा ग्रंथ सुरुवात झाला. काय? अनुबंध नाम चौपाई. नहीं अनुबंध पिछाने जो लो, वह न प्रवृंत सुघर नर तोलो, जानी जिने यह सुने प्रबंधा, कहू व याते ते अनुबंधा. त्याचा अर्थ काय सांगतात पाटीका?
अधिकारी संबंध विषय और प्रयोजन का नाम अनुबंध है. अनुबंध कशाला म्हणायचं? नाव सांगितले ते अधिकारी संबंध विषय प्रयोजन या चौघांना मिळून काय म्हणतात? अनुबंध. म्हणूनच त्याला अनुबंध चतुष्टय म्हणतात. अधिकारी आदिक ग्रंथ के अनुबंध जाने बिना सुघर कहिए विवेकी पुरुष की ग्रंथन में प्रवृत्ती होवे नाही. हे पण अंडरलाईन करून घ्यायचं. काय? कोणीही व्यक्ती कुठलाही ग्रंथ वाचण्यापूर्वी हे 4 गोष्टी विचार करतो. काय? या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे, संबंध काय आहे, विषय काय आहे, प्रयोजन काय आहे. हे 4 विचार केल्याशिवाय कुणीही कुठल्याही ग्रंथात प्रवेश करत नाही. कोण? विवेकी पुरुष म्हणतात ना तिथे. विवेकी पुरुष ग्रंथ में प्रवृत्ति होवे नहीं. याते जिन अनुबंधन को जाने के प्रबंध कहिए ग्रंथ को सुने तीन अनुबंधन को वह कहिए अब कहूँ हूँ. आता सांगतो काय? डिटेल मध्ये सांगतो. काय? या ग्रंथाचा अधिकारी कोण, विषय काय, संबंध काय आणि प्रयोजन काय आहे. सोरठा म्हणजे कविता रचना करायची एक पद्धत आहे. अधिकारी संबंध विषय प्रयोजन मेली चवकवत सुकवी अनुबंध तिनमे अधिकारी सुनहू. पुढच्या पेजवर जाऊ. काय म्हणतं पहा. 4 पान नंबरवर अधिकारी वर्णन इथून सुरू झालं. इथून तुम्हाला लक्षण किंवा काय म्हणतात व्याख्या सुरुवात होते. हे थोडं लक्ष इथून चालू करा, कॉन्सन्ट्रेट करायला. किती वेळ आपल्याला अजून 17 मिनिट आहेत. चिंता करू नका. अधिकारी वर्णन. अधिकारी कोणाला म्हणायचो? अधिकारी म्हणतो की नाही आपण लौकिक मध्ये जिल्हाधिकारी. जिल्हाधिकारी व्हायला काय पाहिजे? आयएस अभ्यास काय म्हणतात परीक्षा पास झालेला असला पाहिजे. तसं या ग्रंथाचा अधिकारी कोण सांगतात पहा. मल विक्षेप जाके नहीं किंतु एक अज्ञान होई चव साधन सहित नरसो अधिकृत मती मान. आपल्या शरीरामध्ये 3 दोष आहेत. माहिती आहे का तुम्हाला कुठले? वात पित्त कफ. हे जे 3 आहेत यांचं बॅलन्स जर असेल ना आपलं आरोग्य छान राहतं. वात वाढला किंवा पित्त वाढला किंवा कफ वाढला आजारी पडतो. ओके. जसं शरीरामध्ये 3 दोष आहेत तसं जीवाला सुद्धा 3 दोष आहेत. जीव म्हणजे काय? जन्मणारा मरणारा जो जीव आहे तो जीव. याला 3 दोष आहेत. काय? मलदोष, विक्षेप दोष, आवरण दोष. मलदोष म्हणजे काय? पाप. म्हणजे काय? नुसतं संसाराच्या गोष्टीमध्ये बाहेर स्वतःला सोडून बाहेरच सुख हुडकणारा त्याला काय म्हणतात? मलदोष. विक्षेप दोष म्हणजे काय? चंचलता. थोडं मठाला पण जावं वाटतं, थोडं ग्रंथ पण ऐकावं वाटतं, थोडं संसार पण करावं. दोन्हीकडे असणारा चंचलता. इथं बसलाय घरी काय चाललंय बाबा चिंतन करत आहे. चंचलता असेल तर त्याला काय म्हणायचं? विक्षेप दोष. आणि आवरण दोष म्हणजे काय? स्वतःचं ज्ञान नसणे. मी कोण आहे माहित नाही. कधी कधी शरीर वाटतो, कधी मन वाटतो, कधी बुद्धी वाटतो, कधी नावाचं वाटतो, कधी भारताचं वाटतो, काय वाटतं. नको ते जे वाटतं म्हणजे अज्ञान आहे. हो ना. तर हे 3 दोष कसे दूर होतात? इथे लिहिलेलं आहे काय? निष्काम कर्म केलं तर मलदोष दूर होतो. निष्काम कर्म म्हणजे काय? संसारिक गोष्टीचा अपेक्षा न करता जो कर्म करतो. कर्म म्हणजे पुण्यकर्म, पापकर्म नव्हे. पुण्यकर्म जो करतो. आता जसं मठात तुम्ही काहीतरी सेवा करता किंवा भजन करता किंवा डबा पाठवता किंवा रुद्राभिषेक करता, जप करता, ध्यान करता. जे काय करता ते फक्त परमात्म्यासाठी करायला पाहिजे. तर त्याला निष्काम कर्म म्हणतात. निष्काम पुण्य कर्म. तर हे असा निष्काम पुण्य जर केला म्हणजे काही लोकांना हे असतं पहा, मला लोकांनी ओळखावं. शिवाय काही लोक करत असतात स्टेजवर यायचं असतं त्यांना नुसतं आम्ही पण करतो म्हणजे आमचं पण नाव घ्यायला पाहिजे. काही लोकांना हे असतं काय हो
नाव लिहायचं. मी दिलोय, फॅन दिलोय, माझं नाव पाहिजे त्याच्यावर. कुणी होता म्हणे एकटा, ते फॅनवर नाव लिहून फॅन दान केला होता म्हणे. फॅन लावायचं नाही म्हणला तो. अरे गरमी आहे, फॅन लावायचं म्हणून फॅन लावू लागले महात्मा. नाही नाही फॅन नाही लावायचं. का? त्याच्यावर नाव लिहिलंय, तुम्ही फॅन चालू केलं तर माझं नाव दिसणार आहे का? चालू करायचं नाही म्हणलं. याला हे सकाम आहे. निष्काम पुण्य म्हणजे काय? प्रतिफल अपेक्षा काहीच नसावं. आता बाळ असतो की नाही, बाळ, छोटा बाळ, ते काय अपेक्षा करतं का आईकडनं? त्याचं एकच काम आहे रडणं. रडलं की बरोबर आई देते की नाही, काय त्याच्याकडे मुंग्या चावले का, भूक लागली का, झोप आलाय का, 1 नंबर 2 नंबर गेला, कळतं की नाही? तसं त्या देवाला कळतं. कधी निष्काम पुण्य केल्यावर बरोबर इकडे वळतो माणूस. तुम्ही तुमचं काही ना काही निष्काम पुण्य आहे म्हणूनच इथं आहे. बाकी फिरतात बघा बाहेर, सकाम पुण्यवाले फिरतात की नाही. ह्यो पाहिजे, त्यो पाहिजे, शेत पाहिजे, घर पाहिजे, बायको पाहिजे, नोकरी पाहिजे, पैसा पाहिजे, नाव पाहिजे, सलाम पाहिजे, बाहेर फिरत आहे की नाही. त्याला काय, ते काय, ते सकाम पुण्य. इथं काय म्हणत आहे, ते निष्काम पुण्य केलं तर काय होतो? मलदोष दूर होतो. दुसरं काय? विक्षेप दोष. विक्षेप दोष म्हणजे चंचलता. हे चंचलता कधी दूर होतो माहिती का? उपासना केल्या. उपासना म्हणजे काय? निष्काम उपासना. म्हणजे ते निष्काम उपासना म्हणजे उपासना केल्याने मला ते देव दिसा, काय म्हणतात, सिद्धी यावं, लोक मला खूप सन्मान करावं, ते नव्हे. उपासना म्हणजे शांत एकांतात राहू लागलो, देवाचं ध्यान करू लागलो, तर त्याला उपासना. त्याच्याने चंचलता दूर होते. जसं जप आहे, रुद्राभिषेक आहे. रुद्राभिषेक करताना पहा, ते सगळं लक्ष तिथंच असतं की नाही. फुलाचं मंत्र चालू असताना फुलं चढवायचं असतं, पाण्याचं मंत्र पाणीच चढवायचं असतं. मग कुठं चढवायचं तिथं चढवायचं असतं. मूर्ती एकीकडे आहे, तुम्ही एकीकडे टाकू लागलं है की नाही. ते रुद्राभिषेक तिथून सुरू करतं. उपासनाचा सुरुवात आहे ते. काय पहा तुम्ही, लक्ष कुठे असतं? गंध, अक्षता तिथंच असतो की नाही. चित्त तिथंच असतो की नाही. चित्त एका ठिकाणी ठेवणं म्हणजेच ते काय? उपासना. ते कशामुळे येतो? अशा पूजा आली, ध्यान आली, सेवा करताना पहा, सेवा करताना घरी गेलं असतं का? मन ती पूर्ण गुंतलं असतं की नाही. सेवाचं महत्व काय माहितीये का? सेवा पूजारीमध्ये मन, वाणी, शरीर, बुद्धी सगळं एका ठिकाणी पाहिजे, म्हणजे त्याचं फल जास्त असतं. आता तुम्ही भजन म्हणत आहे, समजा भजन इकडं म्हणत आहे, मन घरी गेलेलं आहे, हो की नाही. परत काय, शरीराने सेवा करताय, पण काय घरी जायचं चिंता आहे. पण इथे जेव्हा आपण श्रवण करतो, हे जे श्रवण करतो ना, श्रवण जर केलं ना, मलदोषही दूर होतो, विक्षेप दोषही दूर होतो आणि आवरण दोषही दूर होतो. म्हणून श्रवण करायला पाहिजे. श्रवण करताना घरी मन इथंच राहतो की नाही, वाणी शांत असते की नाही, शरीर इथंच असतो. त्यामुळे हे जो श्रवण आहे, श्रवण तिन्ही दोष दूर करतो. ते काशीचे स्वामीजी आले ना, सोम चैतन्यपुरी महाराज, ते काय सांगितले? क्रिश्च चांद्रायण व्रत म्हणून आहे. म्हणजे काय की एक व्रत आहे, त्याच्यात कसं आहे, अमावस्याला उपाशी राहायचं. अमावस्याच्या दुसऱ्या दिवशी 1 घास जेवण करायचं, 1च घास. दुसऱ्या दिवशी 2 घास, तिसऱ्या दिवशी 3 घास, असं करत पौर्णिमेला 15 घास जेवायचं. पौर्णिमा संपला की एक उतरत जायचं, 14, 13, 12, 11 करत अमावस्याला 0. त्याला एक व्रत आहे हे. असे 1000 व्रत केल्यावर जे पुण्य भेटतं, ते 1 तास वेदांत ऐकल्यावर पुण्य भेटतं. परवा सांगितलं ते. म्हणून तुम्ही सगळेजण रोज वेदांत चिंतन करा, सांगून गेले ना. तर इथे काय, कुठे गेलो आपण? मलदोष. म्हणजे या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे? मल विक्षेप ज्याके नाही, ज्याला मलदोष नाही, विक्षेप दोष नाही, किंतु एक अज्ञान म्हणजे आवरण दोष एकच आहे. वय चव साधन सहित नर सो अधिकृत मतिमान. चव साधन म्हणजे विवेक, वैराग्य, समाधी, संपत्ती, मुमुक्षुता. हे 4
साधन सहित जो आहे, ज्याचं मलदोष विक्षेप दोष गेलेला आहे आणि फक्त आवरण दोष म्हणजे अज्ञान राहिलेला आहे, त्याला काय म्हणायचं? अधिकृत मतिमान, म्हणजे तो खरा अधिकारी आहे. म्हणजे आपण नाही का पूर्ण अधिकारी नसेल, पण श्रवण केल्याने पूर्ण अधिकारी होतो. मलदोषही दूर होतो, विक्षेप दोष दूर होतो, परत विवेक, वैराग्य, समाधी, संपत्ती, मोक्षता सगळे येतात. त्याचं सगळं वर्णन येणार आहे आता. विवेक म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय, येतो आता पुढे. टीका पहा, टीका काय सांगतं? अंतःकरण विषय 3 दोष होवे है, एक तो मल होवे, दूसरा विक्षेप होवे और तीसरा आवरण होवे है. अंतःकरण कशाला म्हणायचो? आत राहून जो ज्ञानाचा साधन आहे त्याला अंतःकरण म्हणायचं. डोळे बाहेर आहे की नाही, डोळ्याने पाहतो, पाहण्याचं काम डोळा करतो. ज्ञान कुणाला होतं? त्या डोळ्याद्वारे मनाला होतो, हो की नाही? आता मनात काय चाललंय, कुठल्या इंद्रिय पाहतो? मन स्वतः आहे ना, जाणतो ना. आत राहून जो जाणतो ना त्याला काय म्हणायचं? अंतःकरण. मन, बुद्धी, चित्त, अहंकाराला अंतःकरण होतात. त्या अंतःकरणामध्ये 3 दोष आहेत. काय? मलदोष, विक्षेप दोष, आवरण दोष. निष्काम कर्म से अंतःकरण का मल दोष दूरी होवे है. निष्काम कर्म केलं तर आपलं काय होतं? मल दोष दूर होतो. उपासना से विक्षेप दोष दूरी होवे. जे काय हो? उपासना केली चंचलता नाश होते. ज्ञान से आवरण दोष दूरी होवे है. ज्या पुरुष ने निष्काम कर्म और उपासना करके मल और विक्षेप दोष दूरी किए हैं और एक अज्ञान कहिए स्वरूप का आवरण जाके चित्त विषय होवे और 4 साधन संयुक्त होवे, सो पुरुष अधिकृत कहिए अधिकारी है. कळालं का? अधिकारी कोणाला म्हणायचं? अधिकारी कोणाला म्हणायचं? ज्याचं मलदोष गेलेला आहे, विक्षेप दोष गेलेला आहे आणि आवरण दोष राहिलेला आहे आणि 4 साधन सहित आहे. म्हणजे काय? विवेक, वैराग्य, समाधी, संपत्ती, मोक्षता, हे 4 ज्याच्याकडे आहे त्याला अधिकारी म्हणायचं. या ग्रंथाला अधिकारी तो आहे. मग आपण नाही म्हणून खचायचं नाही. आपलं काही ना काही मलदोष दूर आहे म्हणून इथं आलोय. विक्षेप दोष दूर आहे म्हणून कळत आहे. आवरण दोष आहे म्हणून आता जाणार आहे. आणि विवेक, काहीतरी विवेक आहे ना. इथं आल्यावर आपल्याला आत्मचिंतन होईल, हे विवेक आहे. एका तासासाठी तरी वैराग्य आहे, हो की नाही? शम, दम, श्रद्धा, श्रद्धा आहे. जे काही आहे थोडं थोडं तरी आहे, किंचित तरी आहे. म्हणून आपण इथं आहोत. जर आपण सतत याच्यात लागलो तर अधिकारी कधी होऊ आपल्यालाही कळणार नाही. एक वेळ असा येईल ज्ञान पण होऊन जाईल, हो. म्हणून नेहमी श्रवण करत राहायचा. हे कळालं? अधिकारी कळालं. आता त्या अधिकारीमध्ये 4 साधन आलं ना शब्द. ते साधन कुठले येतं पहा. अथ 4 साधन वर्णन. दोहा. प्रथम विवेक विराग पुनी समाधि षट संपत्ती कही चतुर्थ मुमुक्षुता ये चव साधन सत्ती. नाव सांगितले ते काय? विवेक, वैराग्य, समाधी, षट संपत्ती, मुमुक्षुता, हे काय आहेत? 4 साधन आहेत. आता त्याच्यामध्ये पुढे जाऊया, टाइमपास करायला नको. पुढे अथ विवेक लक्षण. विवेक कशाला म्हणायचो? हा माणूस खूप विवेकी आहे म्हणतो की नाही आपण. म्हणजे काय? कशावर ना? लौकिक मध्ये काहीतरी हे नाही ते नाही, काहीतरी खूप विवेकी आहे बरं का म्हणतो. तो विवेकी नाही. इथे विवेकी म्हणजे काय म्हणतात पहा. आत, हे अन्वय करून सांगतो. आत्मा अविनाशी अचल जगताते प्रतिकूल ऐसा ज्ञान विवेक है सब साधन का मूल. विवेक म्हणजे काय? आत्मा अविनाशी अचल आहे आणि जगताते प्रतिकूल, जग त्याचा विरुद्ध आहे. ऐसा ज्ञान विवेक है सब साधन का मूल. म्हणजे काय? आत्मा एकच कोण आहे? अविनाशी आहे, अचल आहे. जग जे आहे विनाशी आहे आणि चलायमान आहे. आता विनाश म्हणजे काय? विनाश एक्स्ट्रा नॉलेज आहे बरं काय. त्याच्या अगोदर विवेक शब्द
विवेक शब्द आमच्या जे जडसिद्धेश्वर अप्पाजी जे आहेत, पूज्य जडसिद्धेश्वर स्वामीजी ज्यांनी आम्हाला शिकवले, त्यांनी खूप काही एक्स्ट्रा नॉलेज या बुकमध्ये, त्यांच्या बुकमध्ये होता, मी उतरवलेला आहे. त्यांनी कृपा करून आम्हाला सांगितलं की तुम्ही पण हे लिहून घ्या. तर याच्यामध्ये आहे पहा, विवेक. विवेक हा शब्द विच धातू वरून तयार झाला आहे. संस्कृतमध्ये विच धातूवरून हा विवेक शब्द तयार झाला आहे. विच म्हणजे पृथक करणे. पृथक म्हणजे वेगवेगळं करणे. बुद्धीची पृथक्करण करण्याची जी अंगभूत शक्ती तिला विवेक म्हणतात. आता जेवणामध्ये तुम्ही तांदूळ आणता की नाही बाहेर, बघा तुम्ही विवेक आपल्याकडे आहे की नाही. मार्केटमध्ये जाता टमाटे घेताना काय करतो, फिरून फिरून पाहतो की नाही. आंबे घेताना, कांदे घेताना, काही घ्या तुम्ही, शर्ट घ्या, शर्ट घेताना बरोबर साईज आहे की नाही, कुठं काय शिलाई काय झालं की नाही पाहतो की नाही. धान्य निवडताना खडे काढून बाजून टाकता. गाडी निवडताना का हो, गाडी चालवताना कुठली गाडी घ्यावं, कशी घ्यावं, असं आहे तसं आहे. प्रत्येक ठिकाणी आपली बुद्धी असतेच. काय चांगलं काय वाईट काय, त्यालाच विवेक म्हणतात. तर इथे काय म्हणत आहे, जी बुद्धीची पृथक करण्याची, वेगवेगळं करण्याची जी अंगभूत शक्ती आहे त्याला विवेक म्हणायचं. आता तो विवेक करतो आपण, पण नित्य काय अनित्य काय विचार करतो का कधी? करतो का? गाडी नित्य आहे का? जेवण नित्य आहे का? झोप नित्य आहे का? नोकरी नित्य आहे का? घर, संबंध, कपडे, शरीर, मन, बुद्धी काय नित्य आहे? हे नित्य काय अनित्य काय हे विचार करणं म्हणजे खरं विवेक आहे. कळलं? नित्य अनित्य विचार करणं विवेक असं. विवेकवर आमचे स्वामीजी खूप छान विवेक, तीन अक्षर आहेत की नाही. विवेक, विचार वेळेवर करणारा असं लिहिलं. वि म्हणजे विचार, वे म्हणजे वेळेवर, क म्हणजे करणारा. विचार वेळेवर करणारा म्हणजे विवेक असं पण लिहिलेलं आहे. तर विवेक कशा म्हणायचं? आत्मा एकच अविनाशी अचल. अविनाशी म्हणजे, विनाशी म्हणजे काय हो? देशकृत, कालकृत, वस्तुकृत तीन प्रकार के परिच्छेदों का नाम विनाश. विनाश जिसको प्राप्त होवे ताका नाम विनाशी म्हणजे परिचिन्न पदार्थ. तीन विनाशी पदार्थों से विलक्षण होवे ताका नाम अविनाशी. उत्पत्ति नाशते रहित तथा सर्वत्र व्यापक वस्तु का नाम अक्षर है. अक्षर करणारा म्हणायचं उत्पत्ति नाशते रहित तथा सर्वत्र व्यापक. आता विनाशी कुणाला म्हणायचो? देशकृत. देशकृत परिच्छेद, परिच्छेद म्हणजे काय? बाउंड्री. तीन कॅटेगरीमध्ये आपण त्याला विनाशी कळू शकतो. देशकृत, हे टेबल इथं आहे, बाहेर आहे का? इथं आहे तिथं नाही आहे, असं कुठलीही वस्तू इथं आहे तिथं नाही आहे, ते अनित्य विनाशी. कालकृत, आज आहे उद्या नाही आहे, तो पण विनाशी. वस्तुकृत, या वस्तूत आहे या वस्तूत नाही आहे. आहे का? या वस्तूत काय आहे? लाकूड आहे. या वस्तूत काय आहे? दोरी आहे. दोरी म्हणजे लाकूड नव्हे, लाकूड म्हणजे दोरी नव्हे, मग काय म्हणायचं त्याला? दोन्ही विनाशी आहेत. दोरी पण विनाशी आहे, लाकूड पण विनाशी. तर विनाशी कशाला म्हणायचं? जे देशकृत, कालकृत आणि वस्तुकृत परिच्छेद आहे त्याला काय म्हणायचं? विनाशी. आणि जे देशकृत परिच्छेद नाही, कालकृत परिच्छेद नाही आणि वस्तुकृत परिच्छेद नाही त्याला काय म्हणायचं? अविनाशी. पहा आत्मा कसा आहे? देशकृत. देश म्हणजे भारतात आहे आणि अमेरिकात नाही असं आहे का आत्मा? तिथं पण आहे देशकृत. कालकृत म्हणजे अगोदर नव्हतं, आत्ता आत्ता आत्मा जन्मला असं आहे का? अगोदर पण होतं, आता पण आहे, उद्या पण असणार आहे. कालकृत. वस्तुकृत म्हणजे फक्त माझ्यातच आहे, तुमच्यात नाही का? प्रत्येक वस्तूत आहे, म्हणून आत्मा अविनाशी. कळलं? तर इथे काय? आत्मा एकच वस्तू असा आहे जो अविनाशी आहे. उरलेले जगाचे कुठले काही वस्तू आहेत ना, सगळे विनाशी आहे. सगळे जे घेतात ते
पुढे येणार आहे गुरुचं शरीर पण विनाशी आहे. गुरुचं शरीर विनाशी आहे, आत्मा विनाशी नाही. कोणीही घ्या, आता आई वडील जे काही संबंध आहे, दुःख होतो की नाही? दुःख काय होतं? शरीर दूर झाला म्हणून दुःख होतं. शरीर दूर होणारच आहे, तुम्ही पकडून ठेवा. चालेल, मृत्यू झाल्यानंतर पकडून ठेवा की त्याला, समोर बसवा. कशाला जातो सोडून म्हणा? आत्मा आहे ना, आत्मा असणारच आहे, आत्मा असणारच आहे. मग दुःख करायची गरज नाही. शरीर बदलतो, तो परत दुसरीकडे जाईल. जीवच मरत नाही. म्हणजे जीव मरत नाही म्हणजे काय? एकदाच मरतो. जो सूक्ष्म शरीर आहे ना, तो एकदाच मरतो. स्थूल शरीर वारंवार मरतो. स्थूल शरीर परत कुठे ना कुठे आहे. स्थूल शरीरच एकदा मरतो म्हणल्यावर आत्मा कसं काय मरणार आहे? आत्मा तर नेहमी राहणार आहे. त्यामुळे दुःख करायची गरजच नाही. आपण मूर्ख लोक आहे, उगीच रडतो. गेला बरं झाला, हे असलं घाणेरडं शरीर सोडला म्हणून उलट आनंद साजरा करायला पाहिजे. इतके दिवस खूप कंटाळ होत रे बाबा, विचार मुक्त झालं, या शरीराच्या बंधनातून मुक्त झाला. हो की नाही? रोज सकाळी उठा, स्वच्छ करा, खाऊ घाला, पाणी पाजा, हे करा ते करा, त्याच्यातून गेला की नाही तो आनंद व्हायला पाहिजे की नाही? म्हणूनच ज्ञानी लोकांना सांगतात, ज्ञानींना मरण म्हणजे मंगल आहे. आपण अमंगल म्हणतो का? आपल्याला सवय आहे शरीरात. ज्ञानी लोक पूर्ण व्यापक होऊन जातात. शरीर सोडलं की व्यापक आहे. ही शरीर उपाधी गेली, नोकरी रिटायरमेंट झालं, आनंद आहे की नाही? काय हो, आनंद आहे की नाही? मग तसं हे शरीर गेल्यावर पण आनंद आहे. गेल्यानंतर आजूबाजूला बसून भजन म्हणतात. त्यामुळे काय, आत्मा हा अविनाशी आहे, त्याच्या व्यतिरिक्त जे काही आहे ते विनाशी आहे. असं ज्याला पक्क बुद्धी झालेला आहे तो विवेकी. आलं? ठीक आहे, एवढं वाचून संपवूया. ठीक आहे. आत्मा अविनाशी कहिए नाश रहित है और अचल कहिए क्रिया रहित है. आत्मा अचल आहे. अचल म्हणजे काय? इमूवेबल. तो इकडे तिकडे हलत नाही. ही छोटी वस्तू हलते, आकाश हलतो का? नाही. आरसा हलतो, माणूस हलतो का? नाही. आरसाच्या कंपॅरिझननी माणूस स्थिर आहे, आरसा हलतो. तसं ब्रह्म स्थिर आहे, जग चलायमान. चलाय म्हणजे परिवर्तनशील आहे, बदल होत राहतो त्याच्यामध्ये. आत्म्यामध्ये कधीही बदल होत नाही, म्हणजे क्रियारहित आहे. जगत आत्मा ते प्रतिकूल कहिए, विपरीत स्वभाव वाला है, विनाशी है और चल है. या ज्ञान का नाम विवेक है. यह विवेक ही सर्व साधन का मूल है. काहे ते प्रथम विवेक होवे तो वैराग्य से आदि लेके उत्तर साधन होवे, और विवेक नहीं होवे तो उत्तर साधन होवे नहीं. याते वैराग्य समाधि षट संपत्ति और मोक्षता इनका हेतु विवेक है. 12 नंबर टिप्पणी उद्या पाहू आपण. काय सांगत आहे ते की हे सब साधन का मूल म्हणलेलं आहे. जर आपलं गोष्ट आपल्या डोक्यात अजून पण दुसरी गोष्ट नित्य आहे असं जर असेल, म्हणून तिथंच फसतो. घर नित्य आहे म्हणलं घरात फसतो, बायको नित्य आहे म्हणलं बायकोत फसतो, मुलात फसतो, पैशात फसतो. हो की नाही? ज्याला पक्कच होऊन इकडं आलेलं आहे की हे एक ना एक दिवस माझा हात सोडून जाणार आहे, हे ज्याला पक्क झालेलं आहे तोच इकडे येतो. मग इकडे येतो म्हणजे काय? एका तासासाठी घर सोडलं की नाही? कधी सोडला? काहीतरी ते आहे, परमनंट वस्तू भेटणार आहे म्हणून हे जे सोडून आला. मग सोडून येण्याचं प्रक्रिया कशामुळे झालं? त्या विवेकामुळे. विवेक असेल तरच सोडू शकतो, विवेक नसेल तर सोडू शकत नाही. म्हणून विवेक जो आहे स्टार्ट बटन आहे. हे झालं तरच पुढचं सगळं टिकतं, याच्यावरच सर्व डिपेंड आहे. म्हणून आपण पुन्हा विवेक पासून उद्या पाहूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.
सद्गुरुनाथ महाराज की जय।